सर, आज बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणामध्ये जिसान सिद्दीकी यांची जी सुरक्षा कमी केली आहे या संदर्भात महत्त्वाची सुनावणी झाली. काय नक्की सुनावणी झालं आणि कोर्टाने काय आदेश दिले? आज सुनावणीसाठी ॲडव्होकेट जनरलना बोलावलेलं होतं आणि त्यांना सगळा जो आढावा किंवा फेरआढावा घेतला सुरक्षेचा, त्याची कागदपत्र सादर करण्यास सांगितली होती. ती त्यांनी सादर केली. त्यांचं म्हणणं असं होतं की 4 अधिकाऱ्यांची ही कमिटी असून ते आढावा आणि फेरआढावा घेत आहेत आणि ठरवतात. त्यांनी ठरवल्यामुळे ही कमी केली गेली. ही 1+1 होती, पण कमिशनर साहेबांनी ती 2+2 करायला सांगितली. परंतु त्याच्यावर आमचं म्हणणं असं होतं की हा जो निर्णय कमी करण्याचा घेतला त्याच्यासाठी काहीतरी फाउंडेशन पाहिजे की बाबा आता आवश्यकता नाही, हे असं आमचं जे समाधान आहे ते या गोष्टीमुळे झालेलं आहे. परंतु अशा प्रकारे जर काय त्यांनी ठेवलं असेल त्या निर्णयापर्यंत तर त्या गोष्टी या न्यायालयाने बघाव्यात, ते त्यांनी आपल्यासमोर ठेवावं. कारण मागच्या वेळेला जी न्यायालयाने चौकशी केली होती ती केली. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला ज्या मल्टिपल थ्रेट्स येत आहेत, वारंवार धमक्या येत आहेत, तर त्याबाबत ज्या कंप्लेंट्स केलेल्या आहेत, तर या निर्णयाप्रत येण्यासाठी त्यांना या धमक्या तरी खोट्या आहेत असं तरी म्हणायला पाहिजे. परंतु असा कोणताही कागदपत्रात दिसलेलं नाही. त्यामुळे माननीय न्यायालयाने त्यांना फेरआढावा घेण्यासाठी अजून 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.